मला अनुराधा पडवाळ याचा आवाजच असा आहे, काय करावं बरं. तुम्ही म्हणाल बुवा आवाज बाई सारखा आहे, तर काही टोल नाक्यावरचा नाही आहे. माझ्या शपथनं सांगतो, याले 3 लेकरं आहेत आणि मला माणसासारखा आवाज असून 2 लेकरं आहेत. आणि आवाज आहे का तुम्ही त्यात? कांदा मुळा भाजी भाजी आवाजी कांदा मुळा भाजी अवकी मिठाई माझी 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 अशी आमची भावाभावाची जोडी आहे. सक्के भाऊ नाही आम्ही, बाबा आई सक्के भाऊ नाही, चुलत भाऊ आहो. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. अवकी मिठाई पण 52 वर्षापासून दोघही भाऊ एका जागी आहो. कधी भांडण मालूम नाही. माझी माझी अवकी मिठाई माझी. पण माये जिकडे पाय जातात तिकडे पाय माय भावाचे येतात. बरं, म्या देहदानाचा संकल्प केला तर मा भावाले आणि त्याच्या बायकोले हृदयाले लागलं. तुम्ही जर देतो म्हणता भाऊ, तर माझी बायको मी आम्ही दोघही नाही फॉर्म भरला देहदानाचा. मेल्यानंतर आमचं शरीर मेडिकल कॉलेजला नेणे. माय विठ्ठल बाप. म्हणून तुम्हाला सांगतो, हे का सांगतो, आम्हीच काऊन करावं शिंप्यानं देहदान. तुमच्यातल्या एखाद्यानं उभं राहून सांगा ना, मेल्यानंतर मी अवयव दान करीन. कालच एका जणाचा मेंदू डेड झाला होता, 3 जीव वाचले, त्याचे 3 पार्ट काढले महाराज. फक्त अगरबत्त्या लावून जमणार नाही, तांदूळ लावूनच जमणार नाही. देवाले पंढरपूरचा बुक्का आवडला असता तर देव बुक्क्याच्या दुकानात घुसला असता. देवाले जर तांदूळ आवडले असते तर राईस मिल मध्ये गेला असता. देवाले फुलं आवडले असते तर बगीचात गेला असता. पण त्यानं कोणाचं घर घेतलं? एकनाथाच्या भेटीसाठी धावून आला तो खाली कावळ आवड. कुठं गेला माझा पांडुरंग? ज्यानं गाढवाले पाणी पाजलं त्याच्याकडे गेला. अरे नामदेवानं कुत्र्याले तुपाची रोटी खाऊ घातली, देव त्याच्या घरी गेला. देव सावता माल्याच्या घरात गेला. ज्या साहेब आंबेडकरानं स्वतःचा मुलगा बिना औषधीचा मेला. औषधीले पैसे नव्हते आणि तुम्ही मी बिस्लरीच्या बॉटल्या पिऊन राहिलो. आता आपल्याला पाणी बिस्लरीच्या बॉटल्या. मग देवेंद्र इंजिनियर साहेबांना आमच्याकरता 20 रुपयाची बाटली घेतली हॉटेलवर आणि चहा प्यायला गेलो. इंजिनियर साहेब चहाचे पैसे द्यायला गेले, म्हणे सत्यपाल महाराज आले. आमचं भाग्य आहे त्या हॉटेलवाल्या चहा, बरं एवढा जोरदार चहा करते. कोणती हॉटेल आहे रोडवर? शेवटून सुंदर. कोणता आहे महाराज त्या हॉटेल? बियर बार. अरे तिथं एक जण बोलणं, मेडिकलच्या बाजून आहे ते हॉटेल. जाऊ दे, मला आता 69 झालं. धीरे धीरे आता आम्ही नाही महाराज. पंढरीच्या पांडुरंगा आता एंडिंग मध्ये चालून राहिलो. पण तुमचं प्रेम आहे. आजपासून मी 4 महिने बुक आहो आणि सर्वात जास्त भीम जयंती चालतो मी आणि शिव जयंती. शिव जयंती भीम जयंतीचे फुल कार्यक्रम होतात. तुम्हा मायबापाचं प्रेम आहे. अरे म्हाताऱ्या बाया कीर्तनात आल्या,
बाहेर गावून लोक आले कोणासाठी? या लेकरासाठी. परागची यात्रा आहे आज. 9 वर्षाचा पराग बंदूक चालवणं शिकताना समोरच्या साहेबानं गलती झाली आणि एकुलता एक पोरग निघून गेलं. पण त्याच्या बाबानं दुःख नाही मानलं. आम्ही मरणार आहोत. आता माझी बायको उभ्या उभ्या गेली, मला घरी नाही येऊ दिलं. कॉल केला 4 वाजता आणि 5:30 माई आई, माय बाबा, मा भाऊ, एक दिवस तर माझा आवाज कमी करा, लय वाढला एकदम. माझा भाऊ 12 तारीखला मरण पावले, पॅरालिसिसचा अटॅक गेला. आणि ज्या दिवशी गेले त्या दिवशी मा कीर्तन. मी त्याची बॉडी मशानात पाठवली, मी कीर्तनाला गेलो. माय मेली त्या दिवशी मला कॉल आला, म्हणे बाबा माझा मुलगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे घरी. त्यानं मारे सलाईन लावलं. पण जमत नाही ना, रतन टाटा गेले तर माय किती दिवस टिकन. फक्त एवढं दुःख आहे, पराग कमी वयात गेला. तुम्ही मी कोणी ऍक्सिडेंट मध्ये जाते, कोणी काय न जाते. मोटरसायकलवर तरुण पोराच्या मोटरसायकलवर मायनं बसताना पोराले सांगा गतिरोधक आला की हळू चालू म्हणा. तुम्ही बाया एका इकून बसता, जाडी जुडी बाई असली बारक चिरक पोट्ट असलं की ती गाडी अशी हलते. आणि गतिरोधक वर ब्रेक मारला की माय खाली. आता 8 माया मेल्या, लग्नाची पत्रिका घेऊन जातात. काय काम आहे व पत्रिका छाप्यात? काही काम आहे का? लग्न पत्रिकेची आहे की त्याच्या बायकोशी? लग्न या वराळ्याची आहे की बायकोची? त्याला फालतूच्या गोष्टी करत राहतात आणि चालले पत्रिका घेऊन. देवावर पत्रिका घ्यायला चालला होता, देवीवर, आणि माय पडली खाली, मेली. कुठे गेला देव? तुम्हाला तुमच्या तत्वानं जगा लागन. कॅमेरामन एवढं मोठं वय आहे तरी ड्युटी देऊन राहिले तुम्ही. यायले फुटे समजत नाही ना. हे दिवसभर मोबाईलवर. हॅलो, कुठं आहे तू? काही धंदे करत नाही पोट्टे. बापानं रात्रंदिवस झटके घेतले, 2 एकराचं 4 एकर केलं आणि हे रिकाम छोटावल्यात रात्री 12वर. आणि राजकारणी लोक फायदा घेते जवान पोट्टेचा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यायच्या हातात झेंडे दिले की आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे हे रिकामे धंदे सोळा. दारवा फारवा पिऊ नका. तुमच्या मायचा दुधाचा अपमान करू नका. पहिले शिका, जिंदगी बनवा. नशीन शिकत तर धंदा तरी कर कृष्णावाल्यासारखा. कृष्णावाल्या दादानं लाऊडस्पीकर हे ते सुरू केलं. कमाई कोण नाही देत पोरगी, आणि तुम्हाला पोरी नाही भेटून राहिल्या. मला फोन करतात, महाराज एखादी पोरगी पाहणं आश्रमात. मा तिथं काय कारखाना आहे का पोरीले फायदा करायचा? हो, मी जर हरामखोर महाराज असता तर तेही झालं असतं. काही मठात महाराज म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहो. अबे तू राहूच नाही शकत, शहाणपणा नको करू. ब्रह्मचारी तुकाराम महाराज नच राहा. बायको असताना ब्रह्मचारी. तुकोबाची कांता सांगे लोकांपाशी. येळा पंढरीशी जातो माझा बाबा. अरे माझ्या माय मावल्यांनो, ब्रह्मचारी कोण राव? महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी असतानाही बायकोले माय म्हणणार. ब्रह्मचारी राव भगवान बुद्ध. राहुल ज्या दिवशी पैदा झाला त्या दिवशी घरदार सोडलं. जे तुकाराम महाराज जगले, बुद्ध ते तुकाराम पुस्तक वाचा. आणि माझ्याजवळचे काही पुस्तकं घेऊन जा. माझ्याकडे पुस्तक आहे. प्रसाद खाल्ल्यानं कल्याण नाही होणार तुमचं.
नारळ फोडल्यानं कल्याण नाही होणार, एक पुस्तक वाचल्यानं कल्याण होईल. म्हणून एखादं पुस्तक नेता 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. मा धंदा नाही. एवढे मोठे पुस्तक, ग्रामगीता आहे माझ्याकडे. माझं जीवन ग्रामगीतेप्रमाणे आहे. माय माऊल्यांनो, माझं कीर्तन ग्रामगीतेवर आहे, तुकोबाच्या गाथेवर आहे. मी ते रिकामं नाही सांगत. रावणाला 10 तोंड होते. खरंच सांगा बाया हो, तुमच्या मायच्या इमानानं 10 तोंडाचं लेकरू असेल का? त्याच्या मायचं शिजर व्हायला किती त्रास झालाच. झालं काहीच काही लिहून ठेवलं. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. मग तो संडास किती ट्रक करेल? मग तर जेसीपी बोलावं लागून मटेरियल काढेल. काहीच काही लिहिलं आहे. अरे मायबापाची सेवा करा हे तुकारामानं लिहिलं. देहदान करा, रक्तदान करा, अवयव दान करा, मतदान करा. ते न पैसे खाता मतदान करा. तुमच्यामध्ये कोण्या बाईनं रक्तदान केलं का? कधीतरी केलं असेल. जळवाभर जेल, सब समस्या का हल. तांब्याभर पाण्यानं काय फरक पडीन व बाई? त्याच्यापेक्षा 1 बॉटल रक्त दिल्यानं फरक पडीन. महाराज दूर जा पडद्याच्या मांग, नाही तर मा फोटोवरच मुताल फायदा. लोकाईले हागणं मुतणं शिकवा लागते. नाही तर तुम्ही कोणीही गावात जाऊन पहा, बायका रोडवरच. पहिले लय होतं खानदेशात. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे, सर्व बायका रोडवरच. सायकल आली की सिट डाऊन, स्टँड अप. सायकल गेली की सिट डाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँड अप. आणि एखादा म्हातारा आला ना, म्हातारा जर आला तर म्हातारी उभी बी नार आहे. म्हणे दे त्यासारखे लय पाहिले मी. आणि माणसं तर बायापेक्षा दलिंदर आहे. संडासले बसले ना तर चुपचाप नाही बसत. बिडी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. आणि आता तर मोबाईल पाहते अर्धा तास. आणि त्या 100 ग्रॅम पाण्यात काय गेम बसीन अर्धा तास बसल्यावर. अरे फारच बेकार काम झालं. म्हणून सांगतो लोकाईले हागणं मुतणं या ग्रामगीतेनं शिकवलं बाबू. की तुझं गावचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ, तुझ्या गावाचे नाही. म्हणून हे ग्रामगीता 1 वेळा वाचा. अरे रिकामा कशाला तीर्थ. अरे देव म्हणजे काय पहिल्या अध्यायात लिहिलं महाराजानं. देवाचा अर्थ लिहिला. देव म्हणजे काय. आणि ग्रामगीता कुठं लिहिली? हे पुण्यक्षेत्र पंढरपुरी. बैसलो असता चंद्रभागे तिरी. म्हणजे कुठं लिहिलं? पंढरपुरात यायले दृष्टी आली आणि तिथं लिहिली. आणि या ग्रामगीतेत देव म्हणजे काय, देवाचा अर्थ म्हणजे काय, तिथून सुरुवात केली. आपलं लग्न कसं करा. माझं लग्न मी यायच्या हातानं लावलं. सामुदायिक 150 रुपये. माजल्यासारखं लग्न केलं नाही, 2 एकर इकलं नाही, भिकार तोड झालो नाही. आणि मंडपात बँकेच्या सौजन्याने लिहिलं नाही. आपल्याला तर लेकरू होते तेही सासऱ्याच्या सौजन्याने. पहिली डिलिव्हरी कुठे होते खरं सांग. मामाच्या घरी जे मुलगा झाला तुमच्यातला त्यानं उभं राहा. पहिली डिलिव्हरी मामाच्या घरी झाली. हाय रे कोणी उभे राहा. या महाराज. उन्हाळ्यात झाले का तुम्ही? या महाराज. वा वा, चांगलं वाटलं तुम्ही या शिक्षण संस्थेत आले. तुमच्या जीवाचं कल्याण झालं. पण फक्त आध्यात्मिकही आणि विज्ञानाचंही काम करून डॉक्टर कीर्तनकार झाले पाहिजे. तुम्ही इंजिनियर कीर्तनकार, तुम्ही सायंटिस्ट होऊन ते ज्ञान कीर्तनातून सांगा. आता सत्यपाल कोणतं कीर्तन करते? मी देवाचं नाव घ्या 3 तासातही नाही म्हणत.
देवाचं काम करा, गरीबाच्या पोरीशी लग्न करा, पहिलं बाळपण आपल्या घरी करा बायकोचं. तुमच्या मायचं पहिलं बाळणपण कुठं झालं? मामाच्या गावाला. हा, तुमच्या बापानं दिलं लोटून तुमच्या आबावर. करणी तुमच्या बापाची, बर्बादी तुमच्या आजीची. मला सांगा महाराज, तुमचं लग्न झालं तर बायको कोणाची? तुमची. तुम्ही लहान आहे अजून, अजून भरपूर टाइम आहे. पण सांगतो, बायको आपली. आणि बाळणपण कोणाच्या घरी पाहिजे? खरंच बोला माईक आपल्या की दुसऱ्याच्या? आपल्या आपल्या घरी. म्हणजे खर्च कोण करा? आपण करा. पण तुमच्या बापानं काय केलं? मायच्या घरी पाठवून दिलं. तुम्ही कोणाच्या घरी झाले? मामाच्या. मामाली पोरगी गिरगी आहे, माईक लक्ष द्या थोडस. मामाच्या पोरीला बाबू, कीर्तनातून मनोरंजनातून भंजन चालू आहे. मला तुम्हाला रजिस्टर देतो. हॅलो, कोर आहे, याच्यात जिंदगी बनवणं तुमच्या हाती आहे. आलं काय लक्षात? तुम्हाला वाटेन की मी फक्त देवाचं नाव घेऊन देवाले जोड अभ्यासाची कर लागन. विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. रामकृष्ण हरी, विज्ञानाची जादू खरी. गेदा महाराज. म्हणून माय मावल्यांनो, अर्धपोटीला साडी कमी भावाची घाला. कोण्या तीर्थावर जाऊ नको, पण त्या पोरीले शिक्षणाच्या पुस्तकाची कमी पडू देऊ नको. आईच्या शपथ सांगतो, न्यायाधीशाले पगार 2 लाख, प्राचार्याले पगार 2.5 लाख, वावरात जाणारीले मजुरी 150 रुपये. जय जवान जय किसान. ज्यानं दाढी केली नाही ते ओळखूच येतात हे शेतकऱ्याचं बियाणं. उभे राहते हे मागचे पायदा. हो, शांतते या ना. मी या फटाक्याच्या खेळा पाव काय सांगू बाया. दिवाळीच्या दिवशी फटाके बजवे. हे बेटा बट, हे फटाक्यानं पेटलं बरं. फटाक्यानं नवरी पेटली एका लग्न मंडपात. ते नवरदेव नवरी जातात ना, बारू काय नाटक करता बे. तू बायकोच करून राहिला, अजून काय करून राहिला? काय लढाईवर मिलिटरी वाल्यासारखा चालला का? तुम्ही अत्यंत कष्ट करणारा जीव आहे. हात दाखवा. लय मेहनत आहे. अरे बाप, हार्ड वर्क करा, मेहनती आहे. आशीर्वाद देता का? मग पंजा दाखवता का? दादा भाऊ आहेत ना भुसे. मग कार्यक्रम घेतला होता ना महाराजनं भुसे साहेबाकडे. असं नका करू काही दिवस. भारत माता की जय. हे फटाक्याची गोष्ट सांगतो. आता कार्यकर्त्याने आनंद वाटते बा, यात्रा आहे, लेकराची आठवण आहे. फटाक्याची गोष्ट सांगतो. मला कार्यक्रम राहुल गांधीच्या स्टेजवर होता भारत जोडो मध्ये. ऐका फटाक्याची गोष्ट, तुम्हाला मजा येऊन जाईल. सत्य घटना. बुलढाणा जिल्ह्यात राहुल गांधी आले, मलाही बोलावलं. मी कोण्या पक्षाचा नाही, मी नितीन गडकरी साहेबाकडेही गेलो. बीजेपीचा कार्यक्रमातला मलाही बोलावतात, काँग्रेसवालेही बोलावतात. आमची खंजेरी कुकडी वाजते. आम्हाला पक्षाचं काही घेणं देणं नाही, माणसावर बोलतो आम्ही. मग काय झालं, राहुल गांधी आले. ते शेतकरी जे मेले की नाही दिल्लीत, त्याच्यासाठी श्रद्धांजली सभा होती. आणि त्या श्रद्धांजली सभेमध्ये राहुल गांधीचं भाषण होतं.
आणि आम्ही स्टेजवर झालं काय, श्रद्धांजलीचं भाषण आणि त्यात फटाके फोडायचा टायमिंग चुकला. त्या श्रद्धांजलीच्या भाषणात फटाके फोडते का कोणी? कोणी मेल्यावर फटाके फोडते का दुःखाचा टाईम? हेच लोकांना अकला नाही. जसे फटाके फोडले तसे राहुल गांधी संतापले. शरम नाही आती बोले, श्रद्धांजली होऊन राहिली, तुम्ही फटाके फोडता. लोक म्हणे विरोधी पार्टीच्या माणसानं फोडले. कायचा विरोधी? कोण फोडले कोणाला माहित नाही. कोण फोडले? जो फोडून राहिलता त्याला इतकं मारलं, पोलिसांनी नाही पकडला. मग समजलं हे आपलेच कार्यकर्ते होते फटाके फोडणारे. टायमिंग चुकला. आलं लक्षात? असा टायमिंग बाळणपणाचा. तुम्ही कुठं केलं बायकोचं बाळ? खरं सांगा पहिले. माईक घ्या बोला. त्याच्या आईच्या घरी. तुम्हीच सांगा. लेकरू कोणाचं? तुमचं. पहिलं बाळणपण कुठं पाहिजे कायद्यानं? आपल्या घरी. पण आपण लोटलो. असे आपण आहे त्या आलं डोक्यात. आणि कधी अक्कली फक्त लग्नात शहाणपणा करता. मारे डीजे फटाके आणि बहारो बोट धरून बहारो फूल बरसावो मेरा छत्र्या काय नाटक करता. आणि ते मर्याचा टाइम राहते. त्या बाईले किती त्रास होते लेकराला. बाळणपणाचा त्रास तुम्हाला काय आहे रे माणसाईले? तुम्ही तर रेडीच आहे. आज मौसम बळा सुहाना आहे. पुढे ऐका. ते बाई कलपते 9 महिने 9 दिवस. शेवटी बाहेर तकलीफ होते. मग ते बाई तळपते. तिले नवऱ्याची गरज राहते जोडीदाराची. त्या टाइमला हा घरून फोन लावते. आता येऊ की मग येऊ झाल्यावर? अरे आता आहे त्या बिलाच्या नागोबा चोट्या. झाल्यावर काय जात झकमारी करायला? तिच्या दुखात जाय ना. सुख के सब साथी दुःख में ना नवरा बायको असे पाहिजे. धन्यवाद. यायला काय देत? कॅलेंडर द्या, पुस्तक द्या. कॅलेंडर देऊ? किती आहेत कॅलेंडर आपल्या? कॅलेंडर शेतकरी माणसा कष्ट करणाऱ्या हप्त्यातून एक खेबा दाढी करत असत. आणि ते ब्लेड हातात लागलं की त्याच्या बापाला सोडत ना. इकून मार खर. मग बाळापूरले येतात. उरलं नखे गावले मार. आपल्या शेतकऱ्याचं तेच आहे. जय जवान जय किसान. जय किसान. शेतकऱ्याची मिलिटरी मॅन या देशाचे तुम्ही प्राण आहात. तुम्ही प्राण आहात. शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खातीन सोंग धतुरा? साहेबाची बायको काय मॅक्सी तोडू खाईन का? आणि साहेब काय फुलपॅनचे गेर पाडी? ती मोबाईल खाईन. ऍपल. ए फॉर ऍपल, के फॉर केळ. नाही महाराज. केळाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? महाराज तुम्ही बोला. आणि म्हणून म्हणतो हा मराठी सोबत इंग्लिशची गरज आहे. समजले? जिल्हा परिषदच्या शाळा बंद होऊन राहिल्या म्हणजे गरीबाचे पोट्टेनं फक्त ऊस व्हायला पाहिजे. यायच्या घरी आपल्या बायकाईनं भांडे घातले पाहिजे. आणि या वावरात जाऊ लंब्या झाल्या पाहिजे. असं आहे. तुम्ही तरी विचार करा महाराज लोक. विद्ये विना मती गेली. मती विना गती गेली. विधी विना धन्यवाद. मती गेली. मती विना 200 रुपये दे. आपल्या काय बापाचं जाते. एक फोटो काढू द्या ना शेतकऱ्या. हाय युट्यूबवर घरी बायको आली काय? आणलं नाही काय? ते लेकराई जोड झोपवलं काय? पण तू घरी गेल्यावर पाहिजे. तू सत्यपाल महाराज फेसबुक पेज काय चार आहे? फेसबुकवर आहे. बायकोली दाखवता. धन्यवाद. आणि एक कॅलेंडरही घ्या. ते घरी केलं. काय काय आनंद दिला रे करून. टाळ्या. दिवसभर वावरात काम केलं. देव माझा विठू. फोटो साठी आले. फोटो. हा
कॅमेरामन धन्यवाद. हे एखाद्या गरीबासाठी येत जा, मोठ्या लोकांसाठी तर कोणी जाते होत. खिच मेरी फोटो, तू खिंच मेरी फोटो, तू खिंच मेरी फोटो, तू खिंच मेरी फोटो पिया. जय गुरु तू खिंच मेरी राम. फोटो, वाह वाह खिंच मेरी फोटो, तू खिंच मेरी वाह. फोटो पिया. मला आणली का? वाव. अरे अरे नाही नाही, काय नाव? मनोजजी भामरे चिंपी. जमलं आपलं, जाते आपली जातच कमी. हो ना, आलतो ना. पप्पा गेले का? आता आता धीरे धीरे आपलाही नंबर आहे. मुंबईले चाकू मारले वाचलो भामरेजी मी, तुमच्या लोकांच्या आशीर्वाद. असं करा ना भामरेजी, या शेतकऱ्याचा, या आबाचा सत्कार करा. या आबा, एक मिनिट, या या ना. शिंप्याकडून सत्कार बरा नाही वाटत काय? अरे पंढरपूरले आम्ही पायऱ्यावर आहो ना. या संत संत चोखोबा शेजारी हा. आहे नामलो पायरी. धनी मला विचारना विठुरायाची पंढरी. एका दिसाना बुडी पाहिन तर तेवढा लाळ करीन. संत चोखोबा शेजारी ओके आहे नामलो बाबाजी, पायरी. धनी मला विचारना. चांगला योग घडून आणला मुन्ना भाऊन. त्यांच्या मुलाच्या निमित्तानं दुःख करत नाही बसले, सुख शोधलं. सुखाचे हे नाव आवडीने घ्या. भक्ती पाहून भक्ताला वराईला विठेवरी. मी एवढा फ्री काहून आहो मालूम आहे? माई माय कापूस येथ्याला जाईन, मी तिच्या पोटात होतो. नाही तर आजकालच्या बायका दिवस राहिले की गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. तू काही करू नको, फक्त झोप्याला राह. म्हणून पोट फाळा लागतात तुमचे, शिजर करा लागते. वावरात जाणारी ओके. मायची डिलेवरी मागीन न केली काकू, नो शिजर. सत्यपाल नॉर्मल मॅन्युफॅक्चर मागीन. 5 मिनिटात झालो मी. एक दो 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात जू 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 जू. तसं पीस पैदा झालं. ओबीसीचं बियाणं आहे, लक्षात घ्या. 650 किलोमीटर रात्रभर आलो आणि आता 450 जाईन म्हणून ड्रायव्हरले उठवलो की झोप. रात्रंदिवस गाडीत विठ्ठल कानडा राजा पंढरीचा. तुम्ही हॅलो, तुम्ही आराम करायला जा ना बाबा, जा ना तुम्ही. आमचा 11 वाजता बंद होईल. किती वाजले रे? कानडा राजा पंढरीचा. 7 मिनिट बाकी आहे. हा नाम्याची धीर टाकतो चोखोबाची गुरे राखतो. हे एक महाराज आहे, तू उभे राहा, धीर टाकतो उभे राहा. चोखोबाची गुरे राखतो. स्टँड अप. 100 रुपये द्या. हे विठोबाचं रूप आहे. ए नातू येते वाटते आबाले द्यायला. ये मा ये. देव माझा विठू सावळा. ह्या कॅमेरामन फोटो काढा. त्याची मम्मी खुश, त्याचे पप्पा खुश. अरे बाप रे, विठुरा हे पंढरपुरी.
अरे आजोबाले राहू दे ना, दे आजोबाले दे ना, तू भेदभाव नको करू दे. विठुरा हे पाहिजे देण्याची, 100 रुपये द्या महाराजांना. वाचता येते काय? नाही वाचता येते. हे काय आहे? बाबा त्याचा चेहरा पाहूनच उठवलं मी. पण महाराज काहीच समजत नाही. साधी बोडी मूर्ती आहे, गजानन बाबाच आहे. दुसरे एक हात शिट डाऊन, खाली बसा, उभे राहा, मांग पा, मा इकडे पा, इधर देखो. ते पुस्तक नोट आणि ते इथं ठेवा. 1 मिनिट ठेवा. नोटे जसं म्हणीन तसंच वागतात महाराज. हा आता काय देव माणूस आहे. बस हा महाराज नाही राहू द्या. हे द्या तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे तुझा बचा महाराज. सगुण म्हणून निर्गुण रे. तिथं वाईट नाही समजत ना, चांगलं नाही समजत, एक गोविंद पैसा नाही समजत ना, लोखंड नाही समजत. रे, एक गोविंद रे. पुरले तुम्ही. अरे आमचे काही पोट्टे असे बदमाश आहेत. दुसऱ्याची पोरगी गेली ना कॉलेज मधून की काय माल आहे बे, आणि त्याच्या माग तुमची बहीण आली तर तू चीज बडी है मस्त. तुझी जबडी है मस्त. बाबू दुसऱ्याच्या बहिणीले म्हणत. आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा. अंगार होते म्हणून सांगतो, हा संताचा विचार